धावांपर्यंत निर्णय पोहोचवला. गोलंदाज यार पुढा एकदा सज्ज होतोय. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आहे आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हा दमदार षटकार स्ट्रेच केलं बॉडीला आणि शेवटपर्यंत नजर ठेवलं. आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर नक्कीच या फॉर्मॅटमध्ये अनेकदा आपण बॅटर्सला मोठमोठे फटके मारताना पाहत असतो आणि तेच दर्शवताना मधाच्या आतमध्ये रियाजला आपण पाहतोय. हो समर डिलिव्हरी स्विंग अँड मिस. षटकार गेला तदनंतर मात्र लगेचच कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज अयाजला आपण पाहतोय. खरा गोलंदाज तो असतो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. नाही खरं तर हा चेंडू अगदी रीड करत असताना आपण पाहतोय रियाजला. हो आणखी एक दमदार स्ट्रोक पाहावं लागेल. उंची जास्त आणि लांबी देखील गाठल्या. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार दुसरा षटकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. खरं तर 3 षटकांची मॅच आहे त्या अनुषंगाने इथून मात्र 40+ धाबा जाण्याचा मानस जरूर केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. रियाज आणि अभिषेक ही सलामीची जोडी मताच्या आतमध्ये आपण पाहतोय. अयाजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू हवी ऑफ द बॉडी वाईड चेंडू पिच केला होता. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यामध्ये एक चेंडू जरूर निर्धाव होता परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावा आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 13 रन्स ऑन दी बोर्ड 13 धावा. हो इथे मात्र 82 इन रेज होती. थर्डमॅन रिझन मध्ये नॉनस्टॉप सीमारेषेलगत चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेका धाब्यासाठी संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. किंग्स ट्रॉफी सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. राज भोईर आणि त्यांच्या समीत मनीष धुमाल या एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण आहे हे देखील आणि या क्रीडांगणावरती नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. ओ दांडी 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 गोल यू मिस आय डेफिनेटली. विकेटची प्राप्ती ज्या विकेटच्या शोधामध्ये आतापर्यंत गोलंदाज अयाज होता ती विकेट्स आता मात्र त्यांनी संपादित केल्या. धावांचा आलेख इथे मात्र मंदावला जातोय. एका बाजूला बल्लाणी संघ दुसऱ्या बाजूला महारळ संघ आपण पाहतोय. टॉस जिंकला होता बल्लाणी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. विचार केला तर धावसंख्येचा डोंगर जरूर रचावा लागेल महारळ संघाला देखील कारण की दुसऱ्या बाजूने विचार केला बल्लाणी संघाच्या खामी आणण्यामध्ये नक्कीच आपण विचार केला तर सूरज भगत सारखी एक तोफ आहे. धावांशी नक्कीच मानसिकता असते त्याच्याकडे. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिला त्याच्या सोबतीने शाकिबने देखील चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती आणि त्या अनुषंगाने आता मात्र एक बॅटिंग टोटलपर्यंत पोचावं लागेल महारळ संघाला देखील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल आलोक श्रीवास्तव. नेहमीच अग्रेसर असतो. सेन्सिटिव्ह क्रिकेट नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो परंतु आता मात्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी त्याला देखील करावी लागेल. 4 चेंडूने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 5 चेंडू झालेत. आमचे ऑफिशियल स्कोरर देखील करेक्शन करतील. 5 चेंडू अंतिम चेंडू. हो इथे मात्र चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला होता. 1200 इनरेज होती परंतु त्याच्यावरती एकही धाव मिळणार नाहीये. अंतिम चेंडू डॉट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन द बोर्ड लॉट्स ऑफ 1 विकेट महारळ टीम. 15 धावा जरूर आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. आपण विचार केला तर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू हे निर्णायक असतील परंतु विचार केला रियाजच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. त्याची विकेट्स महत्वाची ठरली आणि तदनंतर मात्र धाबांवरती ब्रेक लावण्याचा कार्य जरूर गोलंदाज अयाजनं केला. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आज बॉलर आता मात्र शाकिबला आपण पाहतोय. समोर बॅटर अभिषेक आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. हो इथे मात्र लेन खेचली होती आणि पंचांनी वाईड घोषित केला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पुन्हा असा चेंडू हाताला तर लगेचच दंडित केलं देखील जाईल. पहिला चेंडू आणि त्याच्यावरती मात्र अतिरिक्त स्वरूपाने हे एक धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल. इथून मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल महाराळ संघाला देखील. अंतिम काही मॅचेस शिल्लक आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला स्कोर देखील सज्ज करावा लागेल. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू टच
फलकावरती कॉन्स्टंट आहे. हो, आणखी एक इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बाटणे ऑन साइडला डीप विकेटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा पुणेच्या धावफलकावरती जोडल्या जातील. जशास तसं प्रत्युत्तर टीथ फॉर टॅप हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. एका बाजूला बल्ल्याने दुसऱ्या बाजूला महाराल संघ, दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे कॉन्टेस्ट मध्ये पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती. आता मात्र सन्मानजनक स्कोरकडे रवाना होत असताना मधाच्या आतमध्ये महाराल संघाला आपण पाहतोय. हो, आणखी एक फटका दमदार आहे. मिस टायमिंग आहे, डाऊन दी बॉल. हो, क्या बात आहे. एफर्ट्स लाजवाब होते, 100% एफर्ट्स होते, परंतु जसा जमिनीवरती घरंगला तसा मात्र चेंडू हातातून निसटला. आणि हेच सर आहे पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट. फेका फेकी मधाच्या आतमध्ये सुरू आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती आमच्या ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवते. यस, 4 धावा. क्या बात आहे. 4 धावा अतिशय वेगाने पुढे जोडण्यात आल्या. जसा झेल सुटला तशा धावा धावफलकावरती जोडल्या, परंतु एफर्ट्स लाजवाब होते. रबर बॉल क्रिकेट अनुषंगाने चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं होतं. लॉंग ऑफला थोडेसे वाईडिश होते क्षेत्ररक्षक देखील आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसरला, परंतु या 4 धावा अतिशय महत्वाचं काम जरूर करेल महाराल संघासाठी. 4 धावेच्या मधीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 28 धावा धावफलकावरती. शाकिब पुनश्चा प्रयत्न करतोय, चांगली गोलंदाजी करावी लागेल त्याला देखील. हो, आडव्या बाटण्या ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु अगदी विचार केला स्वीपर कव्हरला चेंडू जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. ओ, फेकी इथे मात्र खराब आहे आणि त्या अनुषंगाने तत्पूर्वी 3 धावा पुणेशा पळून काढल्यात. धावा बाट नेत नाही, परंतु इथे मात्र पळून धावा जोडण्याचा देखील मनसुबा आखला जातो अभिषेक आणि आलोकच्या माध्यमातून. चांगली रणनीती दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आतापर्यंत. सेकंडला बॅटर आता मात्र आलोक श्रीवास्तवला आता पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शाकिब देखील सज्ज आहे. धाव संख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 31 धावा. फुल टॉस चेंडू आहे, बॅक ऑफ द हँड पिच केलं होतं. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करतो. काय बात आहे, कठम बोल्डची भूमिका साकारली आहे गोलंदाज शाकिबने आणि इथे मात्र दुसरा झटका लागतो मधाच्या आतमध्ये. फलंदाज आलोक श्रीवास्तव बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडूवरती ही विकेट झाली आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते म्हणजेच तब्बल 31 धावा. 15.50च्या सरासरीने धावा आतापर्यंत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावफलकावरती जोडण्यात आल्यात आणि इथून मात्र अंतिम षटकाकडे पाहावा लागेल कुठला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. फैजू बाकी त्या ठिकाणी मात्र सज्ज होतील का हे देखील पाहावं लागेल. मागील मॅच मध्ये काहीशे गोलंदाज नक्कीच कमतरता होती, परंतु आता मात्र कमबॅक झालाय फैजूचा देखील. पाहावं लागेल कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये राहुल देखील सज्ज होतोय. पावसाची देखील जी हजेरी लागली होती ती आता मात्र थोडीशी बाजूला झाली आहे आणि इथे मात्र क्रिकेटला अनुकूल आणि परिपक्व असं वातावरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हो, चांगली गोलंदाजी आणि हा चेंडू देखील येतो डॉट. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता फैजूकडे आणि ते आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखवत असताना चेक
ओ फटका दमदार. बराच वेळ इथे मात्र नक्कीच चेंडूवरती नजर ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा दमदार षटकार. चांगली गोलंदाजी सुरू होती फैजूची देखील, परंतु अखेरीस हा षटकार आला आणि आता मात्र मनोबल वाढलाय अभिषेकचं देखील. हो इथे मात्र पुनश्च चांगली गोलंदाजी. एक मेरी एक तेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये सुरुवात. पहिला चेंडूवरती 2 धाबा, तदनंतर डॉट, तिसरा चेंडूवरती षटकार आणि चौथा चेंडू इथे मात्र येतो डॉट. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. निर्णायक चेंडू असतील फैजूचे. हो बाटशी नरेज आणि इथे मात्र शाकिबच्या माध्यमातून होते चूक. चेंडू ड्रॉप होतो आणि तत्पूर्वी जिथे मात्र एकही धाव नव्हते तिथे मात्र या 2 धावा संजीवनी देण्याचं कार्य मारल संघासाठी जरूर होईल. 2 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 41. 41 धाबा. मागील मार्च मध्ये आपण पाहिलं तर 40 धाबांचं लक्ष होतं. त्या 40 धाबा डिफेंड देखील केल्या होत्या मोरिवली संघानं आणि आता मात्र इथून पल्ल्यानी संघावरती देखील नजर आहेत. सर्व त्यांच्या पाठीरागे उपस्थित. पुनश्च मिस टायमिंग आहे, परंतु शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, थर्डमॅन रेजल मधून येतील, फ्री करतील. तत्पूर्वी 2 धाबा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे मात्र फलंदाज होते बाद. अशा पद्धतीनं पहिला इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिला इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 43 धाबा जिंकण्यासाठी 44 धाब्यांची आवश्यकता असेल टीम बल्ल्यानीला. चला थोडंसं आपण लगेच क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा, कारण की अजूनही महाराष्ट्र शिल्लक आहेत आणि आता मात्र 5:30 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून देखील सूचना येतात. थोडंसं सहकार्य आपण देखील सर्वांनी करायचं आहे. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. किंग्स ट्रॉफी A1 जोडी मनीष धुमाल आणि राज भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अनेकांच्या भेटीसाठी आलेल्या. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. ती मारल. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. चला बॅटर्स पाठवायचे आहेत. बल्लाणी संघ आपण प्लीज फलंदाज पाठवा लवकरात लवकर. जिंकण्याचं समीकरण 44 धाबांचं आहे. 44 धाबा बनवा अशात आणि सूरज भगत वरती देखील नजरा असतील. सर्व प्रेक्षकांच्या असतील, बल्लाली संघाच्या पाठीराख्यांच्या देखील आणि त्याचबरोबर जगन्नाना देखील खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. अनेक खेळाडू त्यांच्या नक्कीच देखरेखीखाली देखील घडलेत. त्यांचे पाठीराखे देखील तितक्याच बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूयात आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. किंग्स ट्रॉफी 20-25 मान्सून धमाका आपण पाहतोय. रबर बॉल स्पर्धा.
चला मॅच ऑन करा प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या महाराष्ट्र संघ, कारण की अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने आपण कुठला वेळ न दरबळता आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायच्या. 44 धाबा बनवायच्यात आणि या 44 धाबा कशा पद्धतीने फलकावरती जोडल्या जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सलामीची जोडी मध्ये आतमध्ये सूरज भगत आणि त्याच्या सोबतीनं शाकिबला आपण पाहतोय. चल लॉट्स देखील पाडण्यात येतात. एका शिट्टीमध्ये विनर असे नाव असेल आणि एका शिट्टीमध्ये मोरिवली टीमचं नाव असेल. तर मोरिवली टीमचे प्रतिनिधी आणि हजार बल्ल्याने आणि त्यांच्या अगेन्स्ट महाराष्ट्र टीम आहे. तर या दोन्ही टीम मधील कुठलाही प्रतिनिधी असेल तर आपण प्लीज आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. लॉट्स केला जाईल. एका चिठ्ठीमध्ये एका संघाला बाय दिली जाईल आणि जो संघ शिल्लक राहील तो संघ कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी या संघासमवेत फाईट करेल. चला मॅच ऑन होते. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल. स्ट्रायकेनला ज बॅटर सूरज भगत, नॉट स्ट्रायकेनला ज बॅटर शाकिबला आपण पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. कुलदीप, यस कुलदीपला आपण पाहतोय. प्लीज खेळाडूने आपण थोडस पडद्याच्या बाहेर बसायचं. स्पर्धा लाईव्ह आहे, प्लीज थोडस सहकार्य करा. मोरिवली संघ थोडस सहकार्य करा. येस थँक्यू, आपलं देखील आभार. आणि इथे मात्र मॅच लावतोय सुरुवात. मागील मासचा हिरो दमदार फटकेबाजी ज्याने केली होती सूरज भगतला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला जपाटा. कुलदीपला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सूरजची बॅटिंग बघण्यासाठी देखील त्याचे पाठीराखील तितकेच बहुसंख्येने उपस्थित आहे. हो इथे मात्र लो फुलटा चेंडू होता. अपड्राईव्ह केला. लॉंग अप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. हो इथे मात्र थोडीशी फॉर्मलिंग मिस टायमिंग जरूर या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक दिले परत सूरजला देखील. ही तर मी म्हणेन फार मोठी चुकी झाली. कुलदीपला आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी राहिली होती. पहिला चेंडू इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. एक धाव होते तिथे मात्र 2 धाबा आल्या. पुनश्च स्ट्राईक खेळलायचा बॅटर सूरज. ओ लो फुलटॉस पुनश्च संधी बनले. संधीचं सोलो. मॅच सुटले की कॅच सुटले हे देखील पाहावं लागेल. रन मशीन ऑफ बल्ल्याने सूरज भगत मागील मॅच मध्ये आग ओकत होता आणि त्याचा हा झेल ड्रॉप. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. चला दोन्ही टीमचे प्रतिनिधी आणि मोरिवली संघाचे प्रतिनिधी आपण सजरा ड्रॉ करतोय. आपण एका टीमला बाईच्या स्वरूपाने पुढील फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. दोन्ही चेंडूंचा विचार केला तर सातत्याने अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. लो फुलटॉस चेंडू रिलीज केला होता. त्याच्यावरती पुनश्च संधी प्राप्त झाली होती. हो समरण डिलिव्हरी इथे मात्र परफेक्टली यॉर्कर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगला खेळ देखील. युवा गोलंदाज कामगिरी दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन भोईरने देखील कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 5 वर घेतला होता. 5 विकेट्स घेतलं होतं अंतिम मॅच मध्ये. मोरिवली संघाला इथे मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश दिला जातोय कारण की शिट्टीमध्ये त्यांचं नाव आलंय आणि पुढील मॅच या मॅच मधील विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आपण सज्जरा. चांगली गोलंदाजी राहिली. कुलदीपशी देखील शांत ठेवल्या दोन्ही बॅटर्सला. आतापर्यंत विचार केला गोलंदाजाचा तर 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. सेन्सिबल क्रिकेट आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 मॅचेस शिल्लक आहे. त्या अनुषंगाने पंचाने देखील थोडीशी खबरदारी घ्या जेणेकरून जास्ती षटकांच्या मॅचेस होतील. ओ क्या बात है, क्या बात है.
अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जातात. सूरज भगतला देखील शांत ठेवल्या. गोलंदाज कुलदीपचं देखील करावं तेवढं कौतुक कमी असेल, कारण की ज्या पद्धतीचे गोलंदाज आतापर्यंत राहिल्या, 5 चेंडू फेकलेत आणि धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. बॉल टू रन इक्वेशन मध्ये शॉटमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूसाठी असं बॅटर स्ट्राईक एंडला शाकिबला आपण पाहतोय. शेवट गोड करेल का हे देखील पाहावं लागेल. हो, इथे मात्र आलेला बाटण्या ऑन साइडला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने भरता वेगाने आलेत. फेकी देखील तितकीच वेगाने होते, परंतु तितक्याच शबळाईने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम चेंडूवरती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ताने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोट विदाउट एनी लॉस. बल्लानी टीम आणि आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 37 धावांची आवश्यकता असेल. 18.50 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल, परंतु ती क्षमता सूरज भगत कडे. चांगली गोलंदाजी राहिल्या पहिल्या षटकामध्ये. उर्वरित आता मात्र 12 चेंडू 37 समीकरण आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीची कामगिरी होईल मधाच्या आतमध्ये, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिल्या पहिल्या मॅच मध्ये. कुलदीपशी चांगला स्पेल राहिला, इकॉनॉमिकल स्पेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक वरती आता मात्र विश्वास ठेवला गेला. विश्वासाला साथ ठरू मधाच्या आतमध्ये गोलंदाजी षटकामध्ये गोलंदाजी कुलदीपने केली होती. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी आता मात्र दीपक देखील करतोय. फुलटा चेंडू, हा खराब चेंडू, त्याच्यावरती प्रतिहल्ला, वार पलटवार आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. या षटकाराने आता मात्र थोडासा कमबॅक बल्लानी संघाचा जरूर होईल. थोडंसं स्ट्रगल करत होते दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये, शाकिब आणि सूरज, परंतु शाकिबने आता मात्र पलटवार केलाय. षटकार आलाय. आणखी एक कमालीची फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार दमदार षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपण पाहिला तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला. त्यानंतर मात्र हा मिड विकेटच्या डोक्यावरून हा दमदार षटकार. आणि आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावरती. 24 धावा आता मात्र अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायच्या 24. 9 मध्ये 20 जरूर झाल्यात, परंतु 9 मध्ये 20 अजूनही बनवाव्या लागतील. 2 षटकार जरूर आलेत. हो, पुण्याच्या इथे मात्र आक्रमकता दाखवली होती. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा पूर्ण. चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते, कारण की सूरज भगतच्या बॅटला बॉल लागत नव्हते. त्या अनुषंगाने इथे मात्र शाकिबने स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं, आणि तोच आत्मविश्वास आता मात्र शाकिब स्वतःवरती दाखवत असताना. हो, इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग. थोडस बोट फिरवले ते चेंडूवरती गोलंदाज दीपकने, थोडासा टर्न देखील मिळाला आणि यष्टीरक्षक मात्र आपली भूमिका पार पाडत असताना हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 22 धावा अजूनही बनवायच्यात. अंतिम चेंडू, हा चेंडू निर्णायक असेल दीपकचा. हो, फटका फसला. चेंडू बराच वेळ हवेत, परंतु स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून येतील, फेकी करतील, तत्पूर्वी धावा मिळतील 2. ओहो, इथे मात्र चुकांवर चुका पाहायला मिळतात. 3 धावा कंप्लीट, 4थीचा प्रयत्न. ओहो, यष्टीरक्षक काय करतो हे देखील पाहावं लागेल. आणि एका बाजूला शाकिबने स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 4 1 शॉट. ओहो, दुष्काळात 13वा महिना जसं म्हणतात तसं मात्र इथे ही एक धाव कमी पाहायला मिळाली. आक्रमकता दाखवली होती शाकिबनं.
4 धावा जरूर पळून काढल्या होत्या, परंतु इथे मात्र वन शॉट 3 धावा धावफलकावरती आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 25 धावा. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा बनवायच्यात. धावा बनवायच्यात आणि सूरज भगत जो मागील 2 षटकामध्ये शांत होता आणि त्याच्यावरती आशेनं पाहिलं जात आहे. बल्ल्यानी संघाचे पाठीराखे देखील आपल्याला बहुसंख्येनं पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नक्कीच अनेक क्रिकेटचे चाहते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. किंग्स ट्रॉफी मनीष धुमाल आणि राज भोईर या A1 जोडीच्या माध्यमातून सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय वरबगावचं आणि या क्रीडांगणावरती नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. आणि आता मात्र नक्कीच रबर बॉल स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आणि तितक्याच मोठमोठ्या स्पर्धा देखील आपण पाहतो आपल्या परिसरामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रियाज ज्यांना बंटी पटेल असं देखील म्हटलं जातं, परंतु तशी कामगिरी करेल का पाहूया. जे नाव ठेवले नावाला साजेशी कामगिरी करणं गरजेचं. 6 मध्ये 19 डिपेंड करायचे समोर सूरज भगत. हो, सूरज साठी हा चेंडू भरदा वेगाने होता. या मॅच मध्ये सूरज शांत राहतोय, शांत ठेवलाय सूरजची बाट इथे मात्र शांत ठेवलाय. आणि विचार केला क्रीडांगणाच्या बाहेर सूरजचे चाहते देखील बहुसंख्येने. जर इथे मॅच गमावली तर रात्री त्यांची खेर नसेल यात मात्र शंका नाही. हो, वडवा पाटणे ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात भरदा वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. समीकरण जिंकण्याचं 4 मध्ये 17 हा आकडा फार मोठा खतरा असतो आणि कुठल्या संघावरती हा खतरा मंडवल हे देखील पाहावं लागेल. 4 मध्ये बनवायच्या 17. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रियाज आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. समोर ह्याचा बॅटर सूरज भगत. हो, इथे मात्र फटका दमदार आहे. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल हा दमदार षटकार. षटकाराने आता मात्र अशा पल्लवी झाल्या. पुन्हा एकदा कमबॅक केलाय सूरजने आणि आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये बनवायच्यात 11. 2 मोठे फटके मारायच्यात. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडूंचा कैद शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 2 बेगीट. एक तर आलाय, अजून 2 हवेत, परंतु समोर गोलंदाज रियाज. ओ, भरदा वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो परंतु स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले शाकिबने देखील. आणि सूरज वरती आता मात्र विश्वास दाखवला. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 2 मध्ये बनवायचे 10. कोण जिंकेल सामना, मारल की बल्ल्याने हे देखील पाहावं लागेल. आशेच किरण सूरज आपण पाहतो. एक सूरज असताना जातोय परंतु दुसरा सूरज मधाच्या आतमध्ये अजूनही तटस्थ आहे आणि आता मात्र 2 मध्ये बनवायच्या 10. दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 10. कोंडेरी संघ देखील वाट पाहतोय कुठला संघ आपल्या अगेन्स्ट येईल, बल्ल्यानी की मारल हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. निर्णायक क्षण. गोलंदाज तयार रियाज. ओ, फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. ओहो, इथे मात्र हा धमाकेदार चौकार भीतर मध्ये हा गोल्डन चौकार आला. या चौकाराची आवश्यकता होती. जर हा चेंडू अडवला असता तर सामन्यावरती वर्चस्व निर्माण झालं असतं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. अंतिम मोमेंटला या चुका आणि त्या चुकांवरती इथे मात्र
चांगली कामगिरी राहिली बल्लाणी संघाची. एक चेंडू आहे आता मात्र जिंकण्यासाठी. गोल्डन षटकार. क्षमता आहे, टेम्परामेंट आहे, कॅपॅसिटी आहे आणि ती स्वतःला आता मात्र सिद्ध करावी लागेल सूरज भगतला. त्याच्या समोर गोलंदाज रियाज ज्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पैसा वसूल मॅच. प्रेक्षक देखील या मॅचचे आतुरतेने वाट पाहत होते. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. समोर ॲज अ बॅटर सूरज भगत. गोलंदाजी ट्रॅक वरती रियाज. ओ हो फटका इथे मात्र फसलाय. डाऊन द बॉलचे प्रेक्षक आणि अंतिम चेंडूवरती विकेट. सामना गमावला आणि या मॅच वरती विजय प्रस्थापित करत असताना महाराज संघ आणि या स्पर्धेमध्ये फार मोठा उलटफेर झाला. असं वाटलं तर बल्लाणी संघ हवी होईल, परंतु महाराज संघाने कामगिरी केली आणि हा सामना आपल्या खिशामध्ये साधला. टॉस साठी या लगेचच आपण टॉस करूयात. महाराज संघ आणि या कोंढेरी संघ. बल्लाणी संघाचं देखील खूप सारे कौतुक. चांगला खेळ त्यांनी देखील अशा या दिवसामध्ये साकार केला. एकतर्फे किल्ला लढवत होता मधाच्या आतमध्ये सूरज भगत. त्याला साथ शाकिबने देखील चांगली दिली होती, परंतु अंतिम चेंडूवरती षटकार आणि त्या षटकारला इथे मात्र थांबवलं आणि हा सामना आता मात्र महाराज संघाने जिंकला. खूप खूप अभिनंदन महाराज संघाचं. हार्ड लक, टफ